तर आज आपण बनवणार आहे दुधी दोडक्याची भाजी किंवा याला बिनशिराचे दोडके किंवा कुठल्या कुठल्या ठिकाणी तूप दोडके पण असं या दोडक्यांना नाव आहे. तर चला आपण ह्या भाजी करायला सुरुवात करूया. तर इथे मी स्वच्छ दोडके धुवून चिरून घेतलेत. छोट्या आकाराचा कांदा चिरून घेतलाय, गरम मसाला घेतलाय, शेंगदाण्याचं कूट लागणार आहे, मीठ, लाल तिखट, हळद झालं एवढंच लागणार आहे. इथे कढई ठेवली गॅसवर, मी त्यामध्ये तेल टाकून घेते. आता कढईमध्ये तेल टाकून घेतले मी 2 पळ्या ते छोट्या माझ्या. नंतर मोहऱ्या टाकून घेतल्या. नंतर मोहऱ्या छान तडतडल्यानंतर मी त्यामध्ये जिरे टाकते. नंतर आपण जो कांदा चिरून घेतलेला होता ते मी टाकते त्याच्यामध्ये. कांदा छान आपला लाल असा तळून घ्यायचा आहे. कांदा लाल तळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोडक्याच्या फोडी टाकून घ्यायचे. आणि आपले जे शिरांचे दोडके असतात त्या दोडक्यांना थोडंसं आपण पाणी शिजण्यासाठी पाणी ॲड करावं लागतं. पण या दोडक्यांना पाणी पण टाकायची गरज नाही, कारण हे दुधी दोडके किंवा तूप दोडके असल्यामुळे याचंच पाणी जास्त सुटतं आणि ते आपोआपच म्हणजे शिजून निघतात. ते ऑलरेडीच मऊ असतात, त्यामुळे मग न पाणी घालता आपण डब्यासाठी वगैरे करू शकतो. ते दोडक्या खूप म्हणजे भाजी पण छान लागते. आणि मी इथे एक म्हणजे अर्धा चमचा हळद टाकून घेतले. नंतर आणि एक मोठा चमचा मी लाल तिखट घेतले. तुम्हाला जास्त स्पायसी, तुम्ही जास्तच तिखट खाणारे असाल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. आणि थोडा मी गरम मसाला ॲड करते त्याच्यामध्ये, लाल तिखटामध्येच. आणि आता ते सगळं मी हलवून घेते. आता व्यवस्थित आपण हलवून घ्यायचे आणि लगेच आपण आता पाणी तर टाकणार नाही आहेत आपण, त्यामुळे आता लगेच मी त्यामध्ये मीठ पण ॲड करते. चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि थोडा वेळ असंच शेंगदाण्याचं कूट वगैरे न टाकता आपल्याला 5 मिनटं व्यवस्थित परतून ते 5 मिनटं किंवा 2ही मिनटं तुम्ही ठेवलं तर ते म्हणजे ठेवायचं झाकून, जेणेकरून ते फोडी अजून जास्त मऊ होतील. असं गॅसची फ्लेम कमी करायची आणि झाकून ठेवून द्यायचं. तर असं झाकून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटांनी लगेच उघडायचं आहे आपल्याला ते. तर मी आता ते उघडून घेते आणि बघू शकताय भाजी कसं म्हणजे मऊ झालेली आहे. पाणी किती सुटलेलं आहे, मी तेल थोडंच टाकलेले होते. ते पाणी जे असतं भोपळ्याचं ते सुटलेलं आहे आणि मिठाचं पण पाणी सुटतंच थोडं, त्यामुळे लगेच मीठ टाकून घेतलं होतं. आणि आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट अगोदर टाकायचं नाही, कारण ते आपण जे फोडी मऊ करण्यामध्ये झाकून ठेवतो त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट करपून जातं. त्यामुळे शेंगदाण्याचं कूट आपल्याला नंतरच टाकायचं आहे. आता व्यवस्थित ते आपल्याला हलवून घ्यायचं आहे. अजून 2 मिनटं झाकून आपल्याला थोडंसं आणखी ते शिजू द्यायला ठेवायचं आहे. तर आता आपली भाजी झालेली असेल तयार. तर बघू शकताय तुम्ही मऊ पण झालेले आहेत फोडी, आपलं शेंगदाण्याचं कूट पण व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आणि भाजी पण छान चमचमीत झालेली आहे. तर मी आता भाजी तर झाली, मी आता लगेच डब्बा भरून डब्यात मला स्कूलमध्येच न्यायचं टिफिनसाठी, त्यामुळे मी केली होती. आणि त्यामुळे आता मी लगेच डब्बा पण भरून घेते. बघू शकता तुम्ही किती छान भाजी झालेली आणि पटकन कमी साहित्यात, काहीच म्हणजे जास्त साहित्य पण करत बसायची गरज नाही तुम्हाला टिफिनसाठी पटकन द्यायचं असेल तरी पण.
तर इथे झाली माझी भाजी तयार दोडक्याची, बिनशिराचे दोडके, तूप दोडके म्हणतो आपण त्याला. तर बघा